ब्रेकिंग न्यूज बांधकाम कामगार योजना 2026 सगळ्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे 20,000 ते 1,00,000 रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि बांधकाम कामगारमध्ये तुमचं नोंदणी केली असेल तर तुम्हाला 20,000 ते 1,00,000 रुपयापर्यंतचं आर्थिक सहाय्य मिळणार आहे. होय, या भरतीबद्दल, या योजनेबद्दल शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, कसे मिळणार आहेत तुम्हाला पैसे, नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे, ती सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय, खाली दिलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा म्हणजे नवीन-नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. मित्रांनो, आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बांधकाम कामगार योजना 2026 बद्दल. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात. बांधकाम कामगार शैक्षणिक सहाय्य योजना. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी नवीन शैक्षणिक योजना जाहीर केलेली आहे. इयत्ता 9वी ते परदेशी शिक्षणापर्यंत सर्व खर्च जो आहे तो बांधकाम कामगार संघटनेचे जे लोक आहेत ते उचलणार आहेत. याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नवीन नियम आले आहेत त्या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर. बांधकाम कामगार स्कीम 2026 पाल्यांना मिळणार 20,000 ते 1,00,000 रुपयापर्यंतचे आर्थिक सहाय्य. सविस्तर माहिती आणि नियम जाणून घेऊयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये. बांधकाम कामगार स्कीम 2026 महाराष्ट्र राज्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने 23 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय GR जाहीर केलेला आहे. या नवीन नियमानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळात नोंदणीकृत असलेल्या सक्रिय कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांसाठी सुधारित शैक्षणिक सहाय्य योजना. होय, हे नवीन आलेलं आहे. शैक्षणिक सहाय्य योजना लागू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी महामंडळामार्फत सुरू असलेल्या सर्व जुन्या शैक्षणिक योजना आता पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून त्याच्या जागी नवीन सुधारित 7 शैक्षणिक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. इयत्ता 1ली पासून ते थेट परदेशातील पदव्युत्तर शिक्षण व डॉक्टरीपर्यंत विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्व 7 योजनांचे तपशील, अटी व आवश्यक कागदपत्रे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे मित्रांनो. बांधकाम कामगार शैक्षणिक सहाय्य योजना 2026 7 नवीन सुधारित योजनांच्या तपशील जाणून घेऊयात आपण. सर्वात प्रथम इयत्ता 9वी उत्तीर्ण पाल्यास पुढील शिक्षणाकरिता सहाय्य. जर तुम्ही 9वी मध्ये असाल तर त्याच्यासाठी काय सहाय्य असणार आहे ते जाणून घेऊयात. मिळणारा आर्थिक लाभ 20,000 प्रति पाल्य थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. पात्रतेचे निकष: नोंदणी सक्रिय बांधकाम कामगारांची पहिली 2 मुलेच या योजनेसाठी पात्र असतील. पती आणि पत्नी दोघेही कामगार म्हणून नोंदणी असल्यास दोघांपैकी केवळ एकालाच अर्ज करता येणार आहे. महत्वाच्या अट जाणून घेऊयात. जर पाल्याने यापूर्वी महामंडळाच्या E01 इयत्ता 1ली ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वी साठी सहाय्य योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला या नवीन योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तसेच पाल्य ज्या दिनांकास नवीन उत्तीर्ण झाला आहे त्या तारखेपासून 1 वर्षांच्या आत अर्ज करणे बंधनकारक ठरणार आहे. आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊयात. याच्यासाठी पाल्याचे ओळखपत्र, शासकीय ओळख पुरावा, 9वी मधील शाळेचे ओळखपत्र आणि इयत्ता 9वी उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट असणं गरजेचं आहे या योजनेसाठी. हे बघा, हा आहे GR मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. योजनेचं नाव, पात्रता निकष, वित्तीय सहाय्य आणि आवश्यक कागदपत्रे हे सर्व इथे दिलेलं आहे जे की ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता दुसरं जाणून घेऊयात. 2 इयत्ता 11वी उत्तीर्ण पाल्यास पुढील शिक्षणाकरिता सहाय्य मिळणार आहे. जर 11वी साठी उत्तीर्ण असेल तर त्याच्यासाठी शिक्षणाचे वेगळे नियम आहेत ते जाणून घेऊयात. मिळणारा आर्थिक लाभ 25,000 रुपये प्रति पाल्य थेट बँक खात्यात वर्ग केले जातील. पात्रतेचे निकष: ही योजना केवळ पहिल्या 2 मुलांसाठीच लागू राहील आणि पती पत्नींपैकी एकालाच याचा लाभ घेता येणार आहे. महत्वाची अट जाणून घेऊयात. पाल्याने यापूर्वी मंडळाच्या E01, E02 10वी आणि 12वी मध्ये किमान 50% गुण प्राप्त करण्यासाठी सहाय्य किंवा E03 इयत्ता 11वी ते 12वी साठी सहाय्य या योजनांचा लाभ घेतला असल्यास त्याला या नवीन योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
11वी उत्तीर्ण झाल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊयात आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे. पाल्याचे शासकीय ओळखपत्र, 11वीचे शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र आणि इयत्ता 11वी उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रिका लागणार आहे. हे बघा, हा आहे GR. याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता 3 जाणून घेऊयात. 3 वैद्यकीय पदवी मेडिकल डिग्री सहाय्य योजना. त्याच्यामध्ये काय असणार आहे. मिळणारा आर्थिक लाभ 1 लाख रुपयापर्यंत दरवर्षी दिले जातील. पात्रतेचे निकष वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही पदवी डिग्री अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या पहिल्या 2 पाल्यांना हा लाभ मिळणार आहे. महत्वाच्या अटी जाणून घेऊयात. कामगारांच्या पती किंवा पत्नी स्वतः वैद्यकीय शिक्षण घेत असल्यास त्यांना हा लाभ मिळणार नाही. ही योजना केवळ पाल्यासाठीच आहे. पदवीचे कोणतेही शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उत्तीर्ण वर्षासाठी ही मदत दिली जाईल. टीप पण आहे बघा. ही योजना वैद्यकीय क्षेत्रातील डिप्लोमा, पदव्युत्तर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PG डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी लागू राहणार नाहीये. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. आता जाणून घेऊयात आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे या योजनेसाठी. पाल्याचे शासकीय ओळखपत्र, वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिकल कॉलेज ओळखपत्र, चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आणि उत्तीर्ण झाल्याचं वार्षिक गुणपत्रिका. हे सर्व कागदपत्रे लागणार आहेत. GR पण तुमच्या समोर मी दाखवलं आहे. जे मी तुम्हाला सांगितलं ती सर्व या GR मध्ये नोंदणी केलेली आहे. 4 अभियांत्रिकी पदवी इंजिनिअरिंग डिग्री सहाय्य योजना. याच्यामध्ये काय असणार आहे लाभ जाणून घेऊयात. 1 मिळणारा आर्थिक लाभ 60,000 रुपये दरवर्षी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. पात्रतेचे निकष इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना हा लाभ अनुदेय असेल. पती पत्नी दोघांपैकी एकालाच लाभ घेता येणार आहे. महत्वाची अट जाणून घेऊयात. कामगाराचे पती किंवा पत्नी स्वतः इंजिनिअरिंग करत असल्यास ते पात्र असणार नाहीयेत. पदवीचे प्रत्येक वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर त्या वर्षासाठी अर्ज करता येईल, परंतु इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी ही योजना लागू नाहीये. आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊयात. पाल्याचा शासकीय ओळखपत्र पुरावा, इंजिनिअरिंग कॉलेजचे ओळखपत्र, चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आणि वार्षिक उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रिका. हे सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. GR पण तुमच्या समोर मी दाखवला आहे. आता 5 निवासी सैनिक शाळांमधील शिक्षणाकरिता सहाय्य योजना जाणून घेऊयात काय असणार आहे. या योजनेअंतर्गत निवासी सैनिक शाळेत प्रवेश घेतलेल्या पहिल्या 2 पाल्यांना 2 प्रकारे मदत दिली जाते. आता ती 2 प्रकारे मदत मी तुमच्या समोर सांगते कशी. 1 केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील असलेल्या सैनिक शाळा. या शाळांमध्ये शिकणाऱ्या पाल्याचा दरवर्षी अभ्यासक्रम शुल्काची ट्युशन फी 100% पूर्ण प्रतिपूर्ती मंडळामार्फत केली जाईल, ज्यासाठी दरवर्षी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. शासन मान्यता प्राप्त अनुदानित किंवा विना अनुदानित सैनिक शाळा. या शाळांमधील पाल्यास एक वेळचे सहाय्य म्हणून 10,000 रुपये दिले जाईल. महत्वाची अट, पाल्याला कोणत्याही वर्षात असताना अर्ज करता येईल, परंतु अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर किंवा काही कारणास्तव सैनिक शाळा सोडल्यास लाभ मिळणार नाहीये. आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊयात. पाल्याचा ओळख पुरावा, निवासी सैनिक शाळेचे ओळखपत्र आणि चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र. हे डॉक्युमेंट्स लागणार आहे. GR पण तुमच्या समोर मी शो करत आहे, एकदा तो बघून घेसाल. आता 6 परदेशात पदव्युत्तर पदवी मास्टर्स व PhD सहाय्य योजना. त्याच्यासाठी काय प्रोसेस असणार आहे ते जाणून घेऊयात. मिळणारा आर्थिक लाभ परदेशातील संबंधित विद्यापीठाचे संपूर्ण अभ्यासक्रम शुल्क, ट्युशन फी थेट विद्यापीठाला वर्ग केले जाईल. याशिवाय केंद्र सरकारच्या धोरणानुसार निर्वाह भत्ता, प्रवास भत्ता, विमा व इतर खर्च दिला जाईल. पात्रतेचे निकष. या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात दरवर्षी केवळ 25 उत्कृष्ट पाल्यांची निवड माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या मार्गदर्शक सूचनानुसार केली जाईल. नोंदणी कामगारांची पहिली 2 मुलेच यासाठी पात्र असणार आहेत. आवश्यक कागदपत्रे जाणून घ्यात. या योजनेसाठी काय असणार आहेत. पाल्याचा ओळख पुरावा, परदेशी पदवी महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि भारतातील पदवी उत्तीर्ण गुणपत्रिका. हे डॉक्युमेंट्स लागणार आहे. GR देखील तुमच्या समोर मी शो करत आहे, एकदा नीट बघून घेसाल. आता जाणून घेऊयात 7 मूलभूत वस्तू संच बेसिक आयटम किट सहाय्य योजना काय आहे. मिळणारा लाभ. इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिकणाऱ्या पहिल्या 2 पाल्यांना DBT इन काइंड पद्धतीने मोफत मूलभूत वस्तू संच बेसिक आयटम किट दिला जाईल. महत्वाची अट, इयत्ता 1ली ते 8वी दरम्यान पाल्य एक वेळ या संचासाठी पात्र राहील, मात्र शासनाने
वस्तू संचामध्ये नवीन बदल केल्यास नवीन संचासाठी पुन्हा पात्र राहणार नाहीये. आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊयात. पाल्याचा ओळख पुरावा, पाल्याचे शाळेचे ओळखपत्र आणि चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. GR तुमच्या समोर आहे. आता निष्कर्ष, फायनल रिझल्ट म्हणजे फायनल जे असणार आहे या योजनेसाठी ते जाणून घ्या. बांधकाम कामगार स्कीम 2026 कॉन्क्लुजन काय असणार आहे? महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पैशा अभावी अपूर्ण राहू नये म्हणून घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर तुमचा बांधकाम कामगार नोंदणी दाखला सक्रिय असेल तर तुमच्या पाल्याचे अर्ज वेळेत ऑनलाईन पद्धतीने भरून या नवीन योजनांचा नक्की लाभ घ्यावा. मित्रांनो, बांधकाम कामगार स्कीम 2026 बद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगसाल. आणि होय, या व्हिडिओबद्दल जर काही डाऊट्स असतील, या योजनेबद्दल काही डाऊट्स असतील तर मला कॉमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला सविस्तर माहिती देईल या भरतीबद्दल. ओके मित्रांनो, बांधकाम कामगार योजना 2026 बद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. जर व्हिडिओबद्दल काही डाऊट्स असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगाल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.